we can learn Python programming language. Students, still you not subscribe my channel, please subscribe it and please click the bell icon. After that my maximum videos notification is given to you. Okay, start the Python programming. There are two languages we can use Python languages for the learning, English as well as Marathi. The Python programming language ही अशी लँग्वेज आहे जी आपण लर्न करणार आहोत. देर आर मोस्ट इम्पॉर्टंट लँग्वेज फॉर Python. The Python programming language. Python tutorials provides basic and advanced concept of the Python. Okay, we can see here first point, basic and advanced concept of Python. Here we can given the basic and advanced concept. बेसिक अँड ॲडव्हान्स कन्सेप्ट म्हणजे काय रे मुलांनो? येस, बेसिक म्हणजे खूप लो लेवलची कन्सेप्ट, म्हणजे खूप साधी आणि सरळ, आणि त्याचा वापर आपण पायथन प्रोग्रॅमिंग लँग्वेज यूज करून ॲडव्हान्स कन्सेप्ट ऑफ दी पायथन, ॲडव्हान्स कन्सेप्ट म्हणजे मॉडर्न डिझाईन कन्सेप्टसाठी यूज करणार आहोत. आवर पायथन ट्युटोरियल इज डिझाईन फॉर बिगिनर्स अँड दी प्रोफेशनल्स. हे काय आहे? ही ट्युटोरियल जी डिझाईन केलेली आहे ही बेसिक लेवल बिगिनर्स म्हणजे खूप साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीनं प्लस प्रोफेशनलिझम लोकांसाठीही आहे. पायथन इज ए सिंपल जनरल पर्पज हाय लेवल अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज, दॅट इज ओप्स. पायथन काय आहे रे मुलांनो? येस, सिंपल लँग्वेज आहे. जनरल पर्पज म्हणजे जनरल पर्पज पण आहे. खूप सारे कन्सेप्ट डिझाईन करून ती काय केलेली आहे? इम्प्लिमेंट केलेली आहे. हाय लेवल अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज पण आहे. म्हणजे पायथनमध्ये सगळंच येणार आहे. काय काय? एक सिंपल लँग्वेज, सिंपल डिझाईन, जनरल पर्पज, हाय लेवल, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. Python is an interpreted scripting language. Also Python programming काय आहे? Python program it can be designed interpreted scripting language. जी त्याची लिहिण्याची पद्धत आहे ही कशी आहे? इंटरप्रिटेड आहे. गोडियो वॅन रोझिम he is known as the founder of Python programming. Yes, पायथन प्रोग्रॅमिंगचा फाउंडर म्हणजे ही इज एस्टॅब्लिश्ड और दी फाउंडर ऑफ जोडिओ वॅन रोझम. हा काय आहे? पायथन प्रोग्रॅमिंग लिहिणारा सायंटिस्टचं नाव आहे. त्याला काय बोलायचं आपण? फाउंडर. ओके, पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज. नेक्स्ट पार्ट कंटिन्यू. Our Python tutorial includes all the topics like how to install, how to learn control statements, how to learn strings, list, tuples, then dictionary, modules, exceptions, date and time, file IO programs. हे आपण काय करणार आहोत? पायथन प्रोग्रॅमिंगच्या ट्युटोरियलमध्ये हे आपण लर्न करणार आहोत. काय लर्न करणार आहोत? पायथन प्रोग्राम हे इन्स्टॉल कसं करायचं, पायथनिंग लँग्वेजचं जे सॉफ्टवेअर आहे ते इन्स्टॉल कसं करायचं, त्याचे कंट्रोल सिस्टीम्स, कंट्रोल स्टेटमेंट्स जे राहणार आहेत, कंट्रोल स्टेटमेंट त्याला कसं कंट्रोल करायचं, इफ कंडिशन, एल्स कंडिशन, नेस्टेड कंडिशन, देर आर नंबर ऑफ कंडिशन्स, त्या आपण कंट्रोलमध्ये शिकणार आहोत. त्याच्यानंतर स्ट्रिंग कसं ऑपरेट करायचं, लिस्ट, टपल्स, डिक्शनरी,
मॉड्यूल्स आणि एक्सेप्शन्स हे पण पार्ट आपण पायथन प्रोग्रॅमिंगच्या लँग्वेजमध्ये लर्निंगमध्ये प्रोग्रॅमिंग जेव्हा आपण लर्न करणार आहोत तेव्हा आपण हे शिकणार आहोत. हे काय आहेत? बेसिक डेट अँड टाईम, फाईल IO, फाईल इनपुट, आय म्हणजे इनपुट आणि ओ म्हणजे आउटपुट, फाईल इनपुट आउटपुट प्रोग्राम्स. यामध्ये आपण काय करणार आहोत रे मुलांनो? येस, यामध्ये आपण इन्स्टॉलेशन कसं करायचं हे शिकणार आहोत. कंट्रोल स्टेटमेंट्स काय काय असणार आहे, इफ स्टेटमेंट काय असणार आहे, एल्स स्टेटमेंट काय असणार आहे, इल्स इफ स्टेटमेंट काय असणार आहेत, परत त्याचं स्ट्रिंगमध्ये कसा कोड लिहायचा, लिस्टमध्ये कोड कसा लिहायचा, टपल्समध्ये कोड कसा लिहायचा, डिक्शनरी, मॉड्यूल आणि एक्सेप्शन्स हे कसं डिझाईन करायचं, डेट अँड टाईम, फाईल IO हे पण आपण त्याच्यामध्ये शिकणार आहोत. There is also given the Python interview questions. Yes, also given there the Python interview questions for better understanding. तुम्हाला खूप आणि सरळ आणि सोप्या पद्धतीनं पायथन प्रोग्रॅमिंग लँग्वेज ही ह्या सुपर किड चॅनल थ्रू शिकायला मिळणार आहे. तर मुलांनो, माझ्या जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओजचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत जातील. ओके. हिअर फर्स्ट पॉइंट, पायथन फ्युचर्स. पायथन प्रोव्हाइड्स मेनी युजफुल फ्युचर्स. यामध्ये काय सांगितलंय? पायथनचे खूप सारे युजफुल फ्युचर्स आहेत. पायथन ॲज ए use for many useful features. We can understand many useful features which make it popular and valuable form of other programming language. Valuable programming language भी है इसमें, other programming languages भी है इसमें. तो कौन से लैंग्वेजेस हम पढ़ने वाले हैं? पाइथन प्रोवाइड, पाइथन क्या कर रहा है? लैंग्वेजेस और वैल्यूएबल, पॉपुलर और वैल्यूएबल प्रोग्रामिंग लैंग्वेज हमें दे रहा है. तो उसका यूज करके हम क्या करेंगे? त्याचा यूज करून आपण त्याचा यूज करून आपण काय करणार आहोत? प्रोग्रामिंग लँग्वेज पढ़ने वाले हैं. त्याचा यूज करून आपण प्रोग्रामिंग लँग्वेज शिकूया ते. इट सपोर्ट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. इट सपोर्ट्स ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, प्रोसीड्यूरल प्रोग्रामिंग approaches and provides dynamic memory allocation. डायनॅमिक मेमरी अलोकेशन म्हणजे काय? हे आपण सपोर्ट करणार आहोत. कशाला सपोर्ट करणार आहोत? ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंगला. ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणजे काय राहिले? तुमची प्रोसिड्युअर प्रोग्रामिंग अप्रोच असेल. प्रोसिड्युअर प्रोग्रामिंग अप्रोच राहिले. प्रोव्हाइड द डायनॅमिक मेमरी अलोकेशन. यामध्ये काय राहणार आहे? डायनॅमिक मेमरी कशी असणार आहे? डायनॅमिक असणार आहेत. आणि यामध्ये आपल्याला खूप सारे ऑब्जेक्ट ओरिएंटचे जे कन्सेप्ट्स आहेत ते पण आपल्याला लर्न करायला मिळणार आहे. ते वी लिस्टेड बिलो इसेन्शियल फीचर्स. हे खाली आपल्याला फीचर्स दिलेलं आहे. पहिला फीचर काय असणार आहे पायथन फीचरचा? इझी टू लर्न अँड यूज. इझी टू लर्न म्हणजे ही खूप सरळ, सोपी आणि सिंपल पद्धत आहे. पायथन लँग्वेज आहे आणि त्याचा यूज पण खूप आहे. पायथन इज इझी टू लर्न ॲज कम्पेअर टू दी अदर प्रोग्रामिंग लँग्वेज. इट इज यूज टू लर्न अँड कम्पेअर टू अदर. इझी टू लर्न म्हणजे काय? खूप सोपी, सरळ आणि सोपी पद्धत दिलेली आहे प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकण्यासाठी. त्याचा सिंटॅक्स कसा आहे? सिंटॅक्स पण जो आहे तो एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे. सिंटॅक्स जो आहे तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि मच द सेम ॲज द इंग्लिश लँग्वेज. म्हणजे इज सिमिलर टू द इंग्लिश लँग्वेज. ते सेम कशासाठी? मच द सेम ॲज इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज ती आपली आहे त्याच्याबरोबर आपण पायथन लँग्वेज स्ट्रेट फॉरवर्ड असा सिंटॅक्स लिहून शिकू शकतो. देअर इज नो यूज ऑफ दी सेमिकोलन. याच्यामध्ये काय काय यूज नाही करायचं इथे दिले आहे. नो यूज ऑफ दी सेमिकोलन, कर्ली ब्रॅकेट,
इंडेंटेशन्स डिफाईन्स द कोड ब्लॉक. म्हणजे काय यूज नाही करायचं रे. पायथन प्रोग्रॅमिंग जेव्हा आपण कोड लिहित असेल, पायथन प्रोग्रॅमिंगमध्ये जेव्हा आपण कोड लिहिणार तेव्हा त्याला सेमीकोलन, कर्ली ब्रॅकेट, इंडेंटेशन डिफाईन्स किंवा कोड ब्लॉक्स हे काहीही द्यायचं नाही. हे दिल्याने काय होईल, आपला कोड रॉंग होईल. त्याच्यासाठीच पहिली इझी टू लर्न अँड यूज या फर्स्ट फ्युचर्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही लँग्वेज खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. कंटेंट ह्यामध्ये काय करायचं आहे, नो यूज दी सेमीकॉलन, कर्ली ब्रॅकेट पण द्यायचं नाही आणि इंडेंटेशन डिफाईन्स ब्लॉक कोडसाठी द्यायचं नाही आहे. दॅट्स वाय इट इज रिकमेंडेड प्रोग्रामिंग लँग्वेज फॉर बिगिनर्स. त्यासाठी ही लँग्वेज रिकमेंड केलेली आहे. म्हणजे ही लँग्वेज आपण रिकमेंड केलेली आहे बिगिनर्स लोकांसाठी, जे सुरुवातीपासून शिकायला खूप इच्छुकतेपणे पायथन लँग्वेज शिकणार आहेत त्यांच्यासाठी ही कन्सेप्ट डिझाईन केलेली आहे. पायथन फ्युचर. सेकंड पायथन फ्युचर काय, एक्सप्रेसिव्ह लँग्वेज. सेकंड काय आहे, एक्सप्रेसिव्ह लँग्वेज. एक्सप्रेसिव्ह लँग्वेजमध्ये काय दिलं आहे रे, परफॉर्म दी कॉम्प्लेक्स टास्क युजिंग अ फ्यू लाईन ऑफ दी कोड. हा काय आहे, फ्यू लाईन्सचा कोड आहे. परफॉर्म दी कॉम्प्लेक्स टास्क युजिंग अ फ्यू लाईन्स. फ्यू लाईन्सचा कोड आहे. जसे की आपण सिम्पल प्रोग्राम लिहिणार आहोत. प्रोग्राम काय आहे, हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. यू सिम्पली टाईप देअर प्रिंट हॅलो वर्ल्ड. हे आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली प्रिंट करायचं आहे. एक तर तुम्ही ज्युपिटर सॉफ्टवेअर यूज करू शकता, पायथन ज्युपिटर यूज करू शकता, अदर एनी टाईप्स ऑफ दिस इज बिकॉज ऑफ दिस इज ओपन सोर्स सॉफ्टवेअर. म्हणजे हे काय आहे, सर्वांसाठी ओपन सोर्स सॉफ्टवेअर असल्यामुळे तुम्ही या प्रोग्रामचा कोड सिम्पल कोड हॅलो वर्ल्ड प्रोग्राम हा लिहू शकता. इट विल टेक ओनली 1 लाईन टू एक्झिक्यूट. ओके, ह्यामध्ये काय, इट विल टेक म्हणजे हा फक्त एक लाईनचा कोड आहे जो एक्झिक्यूट करण्यासाठी. व्हाईल जावा और सी टेक्स मल्टिपल लाईन्स. येस, जावा आणि सी मध्ये काय दिलेलं आहे, खूप मल्टिपल लाईनचा कोड आहे. बट पायथनमध्ये आपण काय करणार आहोत, पायथनमध्ये आपण फक्त मल्टिपल लाईन्सला रिड्यूस करून एका सिंगल लाईनमध्ये कोड लिहून तो काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. एक्झिक्यूट करणार आहे. त्यामुळे ह्याला काय म्हणायचं आपण, ही लँग्वेज ही डेटा सायन्ससाठी यूज केली जाते. थर्ड वन, इंटरप्रिटेड लँग्वेज. इंटरप्रिटेड लँग्वेज. इंटरप्रिटेड काय आहे, पायथन इज अन इंटरप्रिटेड लँग्वेज. पायथन काय आहे, इंटरप्रिटेड लँग्वेज. इंटरप्रिटेड म्हणजे इंटरप्रिटेड, इंटरकनेक्टेड, इंटरप्रिटेड. जसे की सिस्टीम थ्रू सिस्टीम आणि आपण ॲट ए टाईम मल्टिपल टास्क करू शकतो. दॅट्स वाय इंटरप्रिटेड इट मीन्स पायथन इज एक्झिक्यूट 1 लाईन ॲट अ टाईम. पायथन इट्स यूज 1 लाईन. पायथन कोड एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला सिंगल लाईनचं काय करायचं लागतंय, एक्झिक्यूट करायला लागते. त्याच्यामुळे याला काय म्हटलंय, इंटरप्रिटेड लँग्वेज म्हटलंय. द ॲडव्हान्टेज ऑफ बीइंग इंटरप्रिटेड लँग्वेज, इट मेक्स डिबगिंग इझी अँड पोर्टेबल. हे काय आहे, डिबगिंग करायला इझी पण आहे आणि पोर्टेबल पण आहे. इझी म्हणजे का, तर ही इझी टू लर्न म्हणजे खूप सरळ आणि सोप्या पद्धतीत दिलेली लँग्वेज आहे. दुसरं फ्युचर काय, एक्सप्रेस लँग्वेज, जी की जावा आणि सी या लँग्वेजपेक्षाही आपण सिंगल लाईनचा कोड एक्झिक्यूट करून काय करू शकतो, पायथन लँग्वेज प्रोग्राम रन करू शकतो. आणि थर्ड काय आहे, इंटरप्रिटेड लँग्वेज. पायथन ही इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. त्यामुळे काय होईल, तुम्हाला एका लाईनचा कोड एक्झिक्यूट करण्यासाठी मदत होईल. आणि बीइंग अ इंटरप्रिटेड लँग्वेज इट मेक्स डिबगिंग इझी अँड पोर्टेबल. डिबगिंग एक लाईनचा कोड असल्यामुळे तो डिबगिंग करायला पण खूप सोपा आणि सरळ आहे. अल्सो तो काय पोर्टेबल पण आहे.
फोर्थ वाला फ्युचर काय आहे रे? क्रॉस प्लॅटफॉर्म लँग्वेज. क्रॉस प्लॅटफॉर्म, पायथन कॅन रन इक्वली ऑन अ डिफरंट प्लॅटफॉर्म्स. क्रॉस प्लॅटफॉर्म म्हणजे काय? पायथन लँग्वेज ज्यावेळेस रन करणार आहोत आपण, जेव्हा कोड रन करणार आहोत, तो इक्वली डिफरंट प्लॅटफॉर्मवरती आपण सायमल्टेनियसली रन करू शकतो. म्हणजे एकच कोड आपण डिफरंट वेजनी म्हणजे खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने रन करू शकतो. पहिली आहे विंडोज आहे, सेकंड ऑपरेटिंग सिस्टीम लिनक्स आहे, थर्ड ऑपरेटिंग सिस्टीम युनिक्स आहे आणि फोर्थ ऑपरेटिंग सिस्टीम मॅग्निटोश आहे. ह्या 4 लँग्वेजनी आपण काय करू शकतो? क्रॉस प्लॅटफॉर्म लँग्वेज जी आहे ह्या 4 लँग्वेजेसनी आपण पायथन कोड रन करू शकतो. सो वी कॅन से दॅट पायथन इज ए पोर्टेबल लँग्वेज. त्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय? पायथन ही पोर्टेबल लँग्वेज आहे. enables programs to develop the software or several competing platforms by writing a program only once. एकदाच प्रोग्राम लिहायचा आहे. रायटिंग अ प्रोग्राम ओनली वन्स. रायटिंग म्हणजे जो प्रोग्राम लिहिणार आहे तो एकदाच लिहायचा आहे. आणि कम्पेटिंग टू और डेव्हलप, जो प्रोग्राम लिहिलेला आहे तो आपण नंबर ऑफ प्लॅटफॉर्म्स थ्रू काय करू शकतो? सॉफ्टवेअर थ्रू कॉम्प्युटर प्लॅटफॉर्म्स म्हणजे विंडोज, लिनक्स, युनिक्स आणि मॅग्निटोश. विंडोज, लिनक्स, युनिक्स आणि मॅग्निटोश या 4 डिफरंट प्लॅटफॉर्मनी रन करू शकतो. पाचवा काय आहे रे? पाचवं फ्युचर जे आहे मुलांना, पाचवं फ्युचर जे आहे ते फ्री अँड ओपन सोर्स आहे. फ्री अँड ओपन सोर्स. पायथन इज फ्रीली अवेलेबल फॉर एव्हरीवन. पायथन काय आहे? फ्रीली अवेलेबल. इट इज फ्रीली अवेलेबल फॉर एव्हरीवन. जे की आहे ते सगळ्यांसाठी फ्री आहे, 0 कॉस्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही त्याला त्या प्रोग्राम पायथन सॉफ्टवेअरला यूज करू शकतो. इट इज फ्रीली अवेलेबल ऑन इट्स ऑफिशियल साईट. ही त्याची साईट पण दिलेली आहे www.python.org. या साईटवरती जाऊन तुम्ही काय करू शकता? पायथन सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकता. इट इज अ लार्ज कमिटी अक्रॉस द वर्ल्ड दॅट इज डेडिकेटेडली वर्किंग टुवर्ड्स मेक अ न्यू पायथन मॉड्यूल अँड फंक्शन्स. यामध्ये काय म्हटलंय रे? लार्ज कमिटी अक्रॉस द वर्ल्ड म्हणजे खूप सारी मोठी कमिटी आहे, कम्युनिटी, खूप सारी मोठी कम्युनिटी, लार्ज कम्युनिटी. खूप सारे लोकांनी काय केलंय? वर्ल्ड दॅट इज डेडिकेटेडली, वर्ल्ड म्हणजे खूप सारे लोक काय करतात? डेडिकेटेडली वर्किंग. डेडिकेटेडली वर्किंग म्हणजे खूप असे लोक जे आहेत, एक लार्ज कम्युनिटी बनलेली आहे आणि त्याच्या थ्रू काय करते? हे नवीन पायथॉनची जी लँग्वेज आणि त्याचे मॉड्यूल्स आणि फंक्शन्स त्यांनी काय केले? ते डिफाईन केलेले आहे. ते एनी वन कॅन कॉन्ट्रीब्यूट टू दी पायथन कम्युनिटी. तुम्ही पण तुमचा एखादा कोड, कन्सेप्ट डिझाईन करून त्यांना देऊ शकता. The open source means anyone can download its source code without paying any penny. म्हणजे तुम्ही सिंगल रुपीज पण पे करायचे नाही. येते 0 रुपीज पे करून anyone can download because it is the open source. यामध्ये आपल्याला पैसे द्यायचे नाही, ते मनी पण पे करायचा नाही आहे किंवा अनदर काही अमाऊंट पे करायचं असं काहीही नाही आहे. ह्या सॉफ्टवेअरला कोणीही डाउनलोड करू शकता आणि त्याचा यूज करू शकता. 6वा जो आहे फ्युचर, 6 फ्युचर्स. ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. पायथन सपोर्ट्स. पायथन जो आहे तो सपोर्ट करतोय कशाला? ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजला. ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज अँड कन्सेप्ट ऑफ द क्लासेस ऑब्जेक्ट्स कम इन टू द एक्झिस्टन्स. ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज जी आहे त्याचे कन्सेप्ट आहेत,
क्लासेस आहेत किंवा त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट कसा करायचा, ऑब्जेक्ट ओरिएंट कसा करायचा, ही लँग्वेज पण आपण पायथनमध्ये सपोर्टेबल आहे. इट सपोर्ट्स ऑल्सो सपोर्ट. हे काय सपोर्ट करत आहे? इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, एनकॅप्सुलेशन्स. म्हणजे पायथन लँग्वेज जी आहे ही इनहेरिटन्सचा कन्सेप्ट, पॉलिमॉर्फिनिझमचा कन्सेप्ट आणि एनकॅप्सुलेशनचा कन्सेप्ट या सगळ्यांना काय करते? सपोर्ट करते. म्हणून त्याला काय म्हटलंय? ऑब्जेक्ट ओरिएंटेड पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज. The object-oriented procedure helps to program to write reusable code and develop the application in less code. ह्यामध्ये काय दिलेलं आहे रे? डेव्हलप ॲप्लिकेशन करायचं आहे. एक ॲप्लिकेशन डेव्हलप करा आणि तुम्ही साध्या आणि सरळ सिम्पल ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्राम लँग्वेज यूज करून तुम्ही पायथन कोड लिहू शकताय लेस कोडमध्ये, म्हणजे खूप छोट्या लाईन्समध्ये. कारण की पायथन हा सिंगल लाईनचा कोड आहे. एका सिंगल लाईनमध्ये तुम्ही इनहेरिटन्सचा कोड, पॉलिमॉर्फिनिझमचा कोड आणि एनकॅप्सुलेशनचा कोड, हे सगळे तिन्ही मेजर कन्सेप्ट जे आहेत ऑब्जेक्ट ओरिएंटेशनचे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेजचे जे मेन 3 कन्सेप्ट आहेत ते पण तुम्ही एक पायथन प्रोग्राम यूज करून सिंगल लाईनमध्ये कोड लिहू शकता. नेक्स्ट फ्युचर आहे 7 नंबर, एक्सटेन्सिबल. एक्सटेन्सिबल इट इम्प्लाइज दॅट अदर लँग्वेजेस, इट इम्प्लाइन्सेस म्हणजे ही त्याच्या अनादर लँग्वेजेस सोबत कंपाईल केली. जसं की C++ can be used to compile the code and thus it can be used further in our Python code. ओके, म्हणजे याचा इम्प्लायन्स म्हणजे तुम्ही जो C मध्ये कोड लिहिलेला आहे किंवा C++ मध्ये कोड लिहिलेला आहे तो कोड कंपाईल केल्यानंतर पण तुम्ही त्या कोडला पायथन कोडमध्ये यूज करू शकता. तो कोड तुम्ही ॲज इट इज पायथन कोडमध्ये लिहू शकता. बिकॉज द पायथन प्रोग्रामिंग इट इज ऑल्सो कन्व्हर्टेबल लँग्वेज. जो काही C किंवा C++ मध्ये जो कोड कंपाईल केलेला आहे तो कोड तुम्ही कन्व्हर्ट करून पायथनमध्ये यूज करू शकता. कसा? तर पुढे दिला आहे, इट कन्वर्ट्स द प्रोग्राम इनटू बाईट कोड. म्हणजे जो ऑलरेडी माझा Cचा कोड आहे त्याला कशामध्ये? बाईट कोडमध्ये कन्वर्ट करायचा. अँड एनी प्लॅटफॉर्म कॅन यूज द बाईट कोड. ओके, जो बाईट कोड आहे पायथन प्रोग्राम C किंवा C++ मध्ये कंपाईल केलेला किंवा रन केलेला, एक्झिक्यूट केलेला जो कोड आहे त्याला कंपाईल करण्यासाठी बाईट कोड यूज करतात. आणि त्या बाईट कोडची फाईल तुम्ही कन्वर्ट करून पायथन कोडमध्ये प्रोग्राम रन करू शकता. ओके, लार्ज स्टँडर्ड लायब्ररी. दिस इज 8 पॉइंट्स ऑफ द पायथन फ्युचर लार्ज स्टँडर्ड लायब्ररी. म्हणजे आपण लार्ज स्टँडर्ड म्हणजे याच्यामध्ये खूप साऱ्या पायथन लायब्ररीज यूज केलेल्या आहेत आणि ते स्टँडर्ड लायब्ररीज आहेत. ते कुठल्या कुठल्या आहेत ते बघूया. ते इट प्रोव्हाइड्स अ वास्ट रेंज ऑफ लायब्ररीज फॉर दी व्हेरियस फील्ड सच ॲज मशीन लर्निंग, वेब डेव्हलपर अँड ऑल्सो फॉर दी स्क्रिप्टिंग. ह्या ज्या लायब्ररीज आहेत ह्या खूप वास्ट आहे. ते मशीन लर्निंगनी यूज केले आहेत, मशीन लर्निंग यूज केले, वेब डेव्हलपर यूज केलं आहे, ऑल्सो फॉर दी स्क्रिप्टिंग म्हणजे जी स्क्रिप्ट लिहिलेली आहे स्क्रिप्टमध्ये जो कोड आहे त्याच्यासाठी पण आपण ह्या लायब्ररीज यूज करू शकतो. देर आर व्हेरियस मशीन लर्निंग लायब्ररीज सच ॲज टेन्सरफ्लो, पांडास, नमपाय, केरास अँड पॅट्रॉच. ह्या काय आहे? ते पायथनच्या स्टँडर्ड लायब्ररीज आहेत की ज्या आपण यूज करून काय करू शकतोय? मशीन लर्निंगचा कोड, वेब डेव्हलपरचं ॲप्लिकेशन, मशीन लर्निंगचं ॲप्लिकेशन किंवा अनादर एनी लँग्वेज ऑफ दी स्क्रिप्टिंग जसं की जावा स्क्रिप्ट आहे,
पायथनमध्ये जावास्क्रिप्ट आहे किंवा अनदर स्क्रिप्टिंग लँग्वेजेस ज्या आहेत त्यामध्ये तुम्ही ह्या स्टँडर्ड लायब्ररीज यूज करून काय करू शकता, सिंगल लाईनमध्ये कोड इम्प्लिमेंट करू शकता यूजिंग अ पायथन. दॅट इज ऑल्सो वी कॅन यूज फॉर डिजँगो, फ्लॅश, pyramids are the popular framework for the Python web development. ओके, वेब डेव्हलपमेंटच्या अंडर जेवढे काही ॲप्लिकेशन्स आहे ते कुठले ॲप्लिकेशन्स आहे ते डिजांगो आहे, फ्लॅस्क आहे, पिरॅमिड्स आहेत. ह्या सगळ्या फ्रेमवर्क्स यूज करून तुम्ही वेब डेव्हलपमेंट ॲप्लिकेशन्स यूजिंग पायथन लँग्वेज हे तुम्ही डिझाईन करू शकता. ओके, नेक्स्ट is 9 number the features GUI programming. What is GUI? GUI is graphical user interface. म्हणजे ग्राफिकल युजर इंटरफेसचा सपोर्ट घेऊन आपण पायथन प्रोग्रामिंग करू शकतो. ते कसं बरं? ओके, सी, ग्राफिकल युजर इंटरफेस इज यूज फॉर दी डेव्हलपिंग डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स. ओके, GUI हे काय आहे? डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स आहे. म्हणजे जर ग्राफिकल युजर इंटरफेसचा यूज करून आपण डेव्हलपिंग म्हणजे डेव्हलप करू शकतो काय? डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स लाईक अ PyQt5, Tkinter, Kiwi are the libraries. ह्या there are 3 libraries most important: PyQt5, Tkinter, Kiwi are the libraries which are used for the developing the applications. जे की डेस्कटॉप ॲप्लिकेशन आहे, जे युजर इंटरफेस ग्राफिकल युजर इंटरफेसने यूज करायचा आहे, तर त्याच्यासाठी मेजर 3 लायब्ररीज आहेत: PyQt5, Tkinter आणि Kiwi. ह्या 3 लायब्ररी यूज करून तुम्ही डेस्कटॉप वेब ॲप्लिकेशन्स डेव्हलप करू शकताय. 10 नंबरचा फ्युचर जे आहे ते इंटिग्रेटेड फ्युचर आहे. इंटिग्रेटेड म्हणजे इट्स इझिली टू इंटिग्रेट याने जी अनादर लँग्वेज आहे, अनादर लँग्वेज आणि सी लँग्वेज, C++ लँग्वेज, जावा लँग्वेज, ह्या लँग्वेजचे जे कोड आहेत, जे तुम्ही पायथन रन दी कोड लाईन बाय लाईन लाईक अ C++ और जावा, जे इंटिग्रेटेड आहे. म्हणजे की जे जावामध्ये लिहिलेला कोड आहे, C फाईलमध्ये लिहिलेला कोड आहे किंवा C++ फाईलमध्ये लिहिलेला पण जो कोड आहे तो सिंगल लाईनमध्ये तुम्ही पायथनमध्ये तो कोड रन करू शकता. आणि ऑल्सो इट मेक्स इझी टू डिबग दी कोड. म्हणजे ते काय इझी आहे, इझी म्हणजे खूप सिम्पल आहे तो कोड डिबग करायला यूजिंग पायथन लँग्वेज. दॅट्स वाय हिअर दी नेमिंग ऑफ इंटिग्रेटेड. हे नाव का दिलेलं आहे याला इंटिग्रेटेड? हे इंटिग्रेटेड फ्युचर का आहे? कारण हे खूप इझी सिम्पल आहे आणि ते जावा लँग्वेज, C लँग्वेज किंवा C++ लँग्वेजमधला पण जो कोड आहे तो काय करतोय? लाईन टू लाईन कोड रन करतोय. कोण? पायथन. त्याच्यासाठी त्याला इट मेक्स इझी टू डिबग. म्हणजे तो कोड डिबग करायला खूप इझी आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं? इंटिग्रेटेड. फीचर नंबर 11 काय? एम्बेडेबल. एम्बेडेबल पण आहे. कसं? द कोड ऑफ द अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेज. म्हणजे काय दिलं आहे? द अदर प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा जो कोड आहे, जसं की वरती C++ और जावा, ह्या अनादर लँग्वेजचा जो कोड आहे तो पायथन, तो कोड कॅन यूज इन दी पायथन सोर्स कोड. तो कोड आपण पायथनचा सोर्स कोड म्हणून रन करू शकतो. वी कॅन यूज दी पायथन सोर्स कोड इन अनादर प्रोग्रॅमिंग लँग्वेज ॲज वेल. ओके, पायथनचा जो सोर्स कोड आहे तो सोर्स कोड यूज करून आपण अनादर प्रोग्रॅमिंग लँग्वेज पण
काय करू शकतो, पायथन प्रोग्रॅमिंगनी रन करू शकतो. म्हणून त्याला काय म्हटलं आहे, एम्बेडेबल म्हटलं आहे, जे की अनादर लँग्वेजेसचे कोड आहेत. अनादर लँग्वेजेसचे जे सोर्स कोड आहेत ते पायथनच्या सोर्स कोडमध्ये सिंगल लाईनमध्ये आपण काय करू शकतो, रन करू शकतो. इट कॅन एम्बेड अदर लँग्वेज इन टू आवर कोड. म्हणजे जो आपला स्वतःचा पायथनचा कोड आहे त्या कोडमध्ये दुसऱ्या लँग्वेजचा कोड घेऊन आपण पायथन लँग्वेजमध्ये रन करू शकतो. बिकॉज ऑफ इट इज इंटरप्रिटेड लँग्वेज. Next 12 number features, dynamic memory allocation. Dynamic memory allocation. The Python we don't need to specify the data type of variable. यामध्ये data type specify नाही केलेले. Why? When we assign some value to the variable, it automatically allocates the memory to the variable at run. Okay. म्हणजे ज्यावेळेस आपण व्हेरिएबल्स असाइन करू, डायनॅमिक मेमरी अलोकेशन, जेव्हा तुम्ही त्यामध्ये डेटा टाईप्स, डोंट नीड टू स्पेसिफाय द डेटा टाईप, याच्यामध्ये गरज नाही आहे डेटा टाईप्स काय करायची, स्पेसिफाय करायची. डेटा टाईप्स जे ऑलरेडी त्यामध्ये असाइन केलेले आहे ते पायथन लँग्वेजमध्ये डेटा टाईप्स व्हेरिएबल्स हे ऑलरेडी असाइन केलेले, म्हणजे ऑलरेडी त्यामध्ये ते आहेत. तुम्हाला काय करायचं, इट ॲटोमॅटिकली अलोकेट्स द मेमरी टू दी व्हेरिएबल ॲट रन. म्हणजे ती मेमरी जी आहे ती व्हेरिएबल, म्हणजे व्हेरिएबलला रन करण्यासाठी किंवा रन टाईमला एक्झिक्यूट करण्यासाठी ती काय केलेली आहे, यूज केलेली आहे. सपोज वी आर असाइन इंटिग्रेटेड व्हॅल्यू 15. इंटिजर व्हॅल्यू किती आहे, इंटिजर व्हॅल्यू 15 टू दी एक्स. ओके, म्हणजे सपोज, म्हणजे एक उदाहरण दिलेलं आहे. एक्झाम्पल, इंटिजर व्हॅल्यू जी आहे ती 15 आहे आणि ती कशामध्ये आहे स्टोअर केलेली, एक्समध्ये. वी डोंट नीड टू राईट इंटिजर एक्स इज इक्वल टू 15, जे की आपण हे सीमध्ये लिहितोय किंवा जावामध्ये लिहितो, C++मध्ये लिहितो, असं लिहितो ना, इंटिजर एक्स इज इक्वल टू 15. जस्ट राईट एक्स इज इक्वल टू 15, जसं की आपण मॅथ्समध्ये लिहितो सिम्पल वर्ड. मॅथमॅटिक्समध्ये आपण एक्सप्लेन करतो ना, एक्स इज इक्वल टू 15, ए इज इक्वल टू 15, बी इज इक्वल टू 15, लाईक झेड इज इक्वल टू 13. जसं की अनदर एक्झाम्पल घ्या, पी इज इक्वल टू 14. असं जिस्ट लाईक x is equal to 15. Don't write this. Integer x is equal to 15. That's why it is the naming of dynamic memory allocation. We don't need, त्याची गरज नाही आहे. जसं की इंटिजर, व्हेरिएबल, डेटा टाईप्स. इंटिजर काय काय येते किंवा डेटा टाईप्स कुठले कुठले आहेत, इंटिजर आहे, फ्लोट आहे, बुलियन आहे. इंटिजर, फ्लोट, बुलियन्स, स्ट्रिंग्स हे वर्ड्स आपण जे कोड लिहिताना यूज करतो, ते कोड किंवा ते सेंटेन्स जे आपण लिहितो, इंटिजर असं, इंटिजर, बुलियन, स्ट्रिंग, फोल्ट, हे डेटा टाईप्स आहे ते मेन्शन करतो. तर पायथन फ्युचरमध्ये ती ऑलरेडी असाइन केलेले आहे ते, त्याच्यामुळे त्याची गरज नाही आहे. ओके, डायरेक्टली वी कॅन पुट देअर एक्स इज इक्वल टू 15. जसं डायरेक्टली आपण लिहू शकतो, एक्स काय व्हॅल्यू आहे, 15 व्हॅल्यू आहे. ओके. थँक्यू फ्रेंड्स. Take care. Bye bye. Have a nice day. Here lecture is finished. In the next lecture we will learn Python installation. तर meet to next lecture. आपण पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. आपण पुढच्या लेक्चरमध्ये लर्न करणार आहोत Python installation process. Thank you. Take care. Bye bye.